नमस्कार, मी श्वेता अंकले. आपण पाहत आहात तरुण भारत न्यूज. बेळगाव आणि आसपासच्या परिसरातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या आणि खास अपडेट्स घेऊन आलो आहोत बेळगावकरांच्या स्पेशल बुलेटिन मध्ये. बेळगावातील आरएसएस बैठकीत राम मंदिर दानपेटी प्रकरणावर चिंता, विविध राष्ट्रीय विषयांवर चर्चा. पिरणवाडीत विवाहितेची 3 वर्षाच्या मुलासह आत्महत्या, परिसरात खळबळ. धाकट्या भावाला वाचवताना मोठ्या भावाचाही बुडून मृत्यू, शिरसीतील हृदयद्रावक घटना. हिरण्यकेशी नदीतून जीआरबीएस कालव्यात 400 क्युसेक पाण्याचा विसर्ग. कारवारच्या बैतखोल बंदरात जहाजातून गरम बिटुमेनची गळती, पर्यावरणीय परिणामांबाबत चिंता व्यक्त. श्री स्वामी समर्थ संजीवनी पादुका मंदिराचा 5वा वर्धापन दिन उत्साहात. आषाढी यात्रेनिमित्त विठ्ठल रुक्मिणीच्या 24 तास दर्शनाला सुरुवात, वारकऱ्यांमधून समाधान. पश्चिम घाटाच्या निसर्गरम्य मार्गावर रंगणार बेळगाव मॉन्सून अल्ट्रा 2026, नोंदणीला सुरुवात. या होत्या महत्त्वाच्या हेडलाईन्स. आता पाहूयात सविस्तर बातम्या. अयोध्येतील राम मंदिर दानपेटी प्रकरणावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने चिंता व्यक्त केली आहे. बेळगावात झालेल्या बैठकीनंतर या प्रकरणासह अनेक महत्त्वाच्या राष्ट्रीय आणि संघटनात्मक विषयांवर संघाने आपली भूमिका स्पष्ट केली. बेळगाव येथे झालेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बैठकीनंतर प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी पत्रकार परिषदेत बैठकीतील महत्त्वाच्या चर्चांची माहिती दिली. अयोध्येतील राम मंदिराच्या दानपेटीतील अर्पणाच्या मोजणीमध्ये झालेल्या कथित गैरव्यवहाराबाबत संघाने चिंता आणि दुःख व्यक्त केले. या प्रकरणात तीर्थक्षेत्र न्यासाच्या विनंतीनुसार सुरू करण्यात आलेल्या विशेष तपास पथक अर्थात एसआयटी आणि पोलिसांची कारवाई निर्णायक निष्कर्षापर्यंत पोहोचेल असा विश्वासही व्यक्त करण्यात आला. भविष्यात अशा प्रकारच्या घटना घडू नयेत आणि राम मंदिराबाबत देशभरातील रामभक्तांच्या श्रद्धेला धक्का पोहोचणार नाही यासाठी तीर्थक्षेत्र न्यासाने आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात अशी अपेक्षाही संघाने व्यक्त केली. बेळगावच्या पिरणवाडी परिसरात दुर्दैवी घटना समोर आली आहे. विवाहित महिलेने आपल्या 3 वर्षांच्या मुलासह आत्महत्या केल्यानं परिसरात खळबळ उडाली. या घटनेने हळहळ व्यक्त होत आहे. बेळगाव शहरातल्या पिरणवाडीतील एका विवाहितेने आपल्या 3 वर्षाच्या मुलासह राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी सायंकाळी उघडकीस आली. या घटनेने परिसरात खळबळ माजली असून कर्जामुळे हा प्रकार घडल्याचा संशय व्यक्त करण्यात येतोय. प्रेमा तळवार वय 26, मुलगा भुवन वय 3, दोघेही राहणार पाटील गल्ली पिरणवाडी अशी त्यांची नावे आहेत. धाकट्या भावाला वाचवण्यासाठी मोठ्या भावाने जीवाची बाजी लावली, मात्र नियतीनं दोघांनाही हिरावून नेलं. उत्तर कन्नड जिल्ह्यातील शिरसी तालुक्यात घडलेल्या या हृदयद्रावक घटनेनं परिसरात शोककळा पसरली आहे. उत्तर कन्नड जिल्ह्यातील शिरसी तालुक्यातील उंचल्ली जवळील मास्तेजड्डी येथील छोट्या धरणामध्ये रविवारी दुपारी दुर्दैवी घटना घडली. धाकट्या भावाला पाण्यात बुडण्यापासून वाचवण्याच्या प्रयत्नात मोठ्या भावाचाही पाण्यात बुडून मृत्यू झाला. या दुर्घटनेमध्ये हर्षा नाईक वय 18 आणि त्याचा धाकटा भाऊ मदन नाईक वय 16 या सख्या भावांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच शिरसी ग्रामीण पोलीस, अग्निशमन दल तसेच श्री मारिकांबा लाईफगार्ड पथक घटनास्थळी दाखल झाले. शोध मोहीम राबवून दोघांचेही मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आले. या प्रकरणी शिरसी ग्रामीण पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून घटनेचा पुढील तपास सुरू आहे. हिरण्यकेशी नदीतून जीआरबीएस कालव्यात पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आलाय. या निर्णयामुळे कालवा क्षेत्रातील शेतकऱ्यांना सिंचनासाठी दिलासा मिळणार आहे. प्रशासनाकडून सुरक्षेच्या दृष्टीनेही आवाहन करण्यात आलंय. गोकाकमध्ये सार्वजनिक बांधकाम आणि जिल्ह्याचे पालकमंत्री सतीश जारकिहोळी यांच्या आदेशानुसार हिरण्यकेशी नदीतून जीआरबीएस कालव्यात 400 क्युसेक पाणी सोडण्यात येत आहे. या पाणी विसर्गामुळे कालवा क्षेत्रातील शेतकऱ्यांना सिंचनासाठी मोठा फायदा होणार असून कृषी कामांना मदत मिळणार आहे. कालव्यातील पाण्याच्या प्रवाहावर संबंधित अधिकाऱ्यांकडून सातत्याने लक्ष ठेवण्यात येत आहे. दरम्यान नागरिक आणि शेतकऱ्यांनी सुरक्षिततेच्या दृष्टीने कालव्याजवळ विनाकारण जाऊ नये असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. कारवारच्या बैतखोल बंदरामध्ये जहाजातून गरम बिटुमेनची गळती झाल्यानं खळबळ उडाली आहे.
हे बिटुमेन समुद्रात मिसळल्यानं सागरी जीवसृष्टीवर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जातीये. कारवार येथील बैतखोल बंदरामध्ये उभ्या असलेल्या एका जहाजातून मोठ्या प्रमाणात गरम बिटुमेन म्हणजेच डांबर गळून ते थेट समुद्रात मिसळल्याची घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. बिटुमेनच्या गळतीमुळे समुद्रातील मासे आणि इतर सागरी जीवसृष्टीवर विपरीत परिणाम होण्याची भीती स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे. या प्रकरणाची तातडीने चौकशी करून आवश्यक उपाययोजना करण्यात याव्यात अशी मागणी नागरिकांकडून केली जाते. दरम्यान बिटुमेनची गळती नेमक्या कोणत्या कारणामुळे झाली हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. संबंधित विभागाकडून या घटनेची चौकशी अपेक्षित असून पर्यावरणावर झालेल्या परिणामांचाही आढावा घेतला जाणार आहे. या प्रकरणी अधिकृत स्तरावर अद्याप कोणतीही सविस्तर माहिती जाहीर करण्यात आलेली नाही. बापट गल्ली कडोलकर गल्ली कार पार्किंग परिसरातील श्री स्वामी समर्थ संजीवनी पादुका मंदिराचा 5वा वर्धापन दिन सोमवारी भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. यानिमित्त सकाळी पादुकांवर विधिवत अभिषेक करून फळांचा नैवेद्य अर्पण करण्यात आला. दुपारी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून भाविकांनी मोठ्या श्रद्धेने दर्शन घेऊन प्रसादाचा लाभ घेतला. मंदिर स्थापनेपासून गेल्या 5 वर्षात विविध धार्मिक व सामाजिक उपक्रम राबवण्यात येत असून श्रावण महिन्यात प्रत्येक गुरुवारी महाप्रसादाचे आयोजन केले जाते. या कार्यक्रमाला राजेंद्र गायकवाड, जितेंद्र राजपूत, लोकनाथ राजपूत, चेतन शिंदे, प्रवीण तोगले, सतीश हावळ, प्रेम पवार, रोहित किल्लेकर यांच्यासह श्री स्वामी भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. तुमच्या स्वप्नातील घरासाठी परिपूर्ण प्लॉट ग्रीन पार्क माय ड्रीम होम. एनए प्लॉट्स विक्रीसाठी उपलब्ध. साईट पत्ता RS नंबर 320/1 देसूर क्रॉस मार्गी फार्म शेजारी देसूर बेळगाव येथे. प्लॉट साईज 12 मीटर बाय 18 मीटर पासून पुढे. DDLR द्वारे KJP मंजूर. सुविधा RCC रस्ते आणि गटारे, LED स्ट्रीट लाईट्स, गार्डन आणि प्ले एरिया, तशीच पुरेशी पार्किंग जागा. प्रकल्प सहयोगी लोकमान्य रियाल्टी. संपर्क ऑफिस क्रमांक 6 क्रिस रिसाइड्स, सुमारपेठ, टिळकवाडी, बेळगाव. बेळगावात अत्याधुनिक वैद्यकीय सेवांसाठी आता विश्वासाचं नाव विजया दक्षता हॉस्पिटल. 24 तास अतिदक्षता विभाग, जनरल मेडिसिन, सर्जरी, डायलिसिस, प्रसूती सेवा, बालरोग, अस्थिरोग, न्यूरोलॉजी, कॅन्सर सर्जरी आणि अनेक सुपर स्पेशालिटी सुविधा सर्व एकाच ठिकाणी. अनुभवी डॉक्टर, आधुनिक तंत्रज्ञान आणि रुग्णांसाठी मनापासून सेवा. सर्व प्रमुख विमा आणि सरकारी योजना स्वीकारल्या जातात. आजच भेट द्या. खानापूर रोड, 3ऱ्या रेल्वे गेट जवळ, रेल्वे ओव्हरब्रिजच्या खाली, टिळकवाडी, बेळगाव. संपर्क 7353641444. विजया दक्षता हॉस्पिटल, आपल्या आरोग्याची दक्ष काळजी. आषाढी एकादशी निमित्त जायंट्स ग्रुप ऑफ बेळगाव सखीच्या वतीने धामणे गावातून निघालेल्या विठ्ठल दिंडी यात्रेमध्ये सहभागी होत असलेल्या वारकऱ्यांसाठी सेवाभावी उपक्रम राबवण्यात आला. श्री छत्रपती शिवाजी महाराज उद्यानातील महाराजांच्या मूर्तीची पूजा करून विठ्ठल नामाच्या जयघोषात दिंडीला प्रारंभ करण्यात आला. यावेळी वारकऱ्यांना अल्पोपहाराचे वाटप तसेच फराळासाठी 2100 रुपयांची देणगी देण्यात आली. अध्यक्षा सुलक्षणा शिनोळकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या उपक्रमाला सदस्य शीतल पाटील, अर्चना कंगराळकर, स्वाती फडके, सुलोचना कुटरे, चंदा चोपडे आणि विद्या सरनोबत यांचे मोलाचे सहकार्य लाभले. यावेळी ग्रामस्थ व वारकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळाला. बेळगाव तालुक्यातील होनगा परिसरात ट्रकचा अपघात झाल्याची घटना घडली. चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटल्यानं ट्रक थेट रस्त्याच्या डिव्हायडरवर चढला. हा ट्रक बेळगावहून मुंबईच्या दिशेने जात होता. सुदैवाने या घटनेत कोणतीही मोठी जीवितहानी झाल्याची माहिती नाही. अपघातामुळे काही काळ वाहतुकीवर परिणाम झाला. घटनेची माहिती मिळताच संबंधित यंत्रणांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. बेळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री सतीश जारकिहोळी यांनी चिकोडी दौऱ्यादरम्यान नागरिकांच्या विविध समस्या ऐकून घेत शासनाकडून आवश्यक उपाययोजना सुरू असल्याची माहिती दिली. पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या नसून पिकांच्या नुकसानीचं सर्वेक्षण करून शासन योग्य निर्णय घेईल असे त्यांनी सांगितले. जिल्हा पुनर्रचनेबाबत चर्चा सुरू असल्याचं नमूद करत बेळगावातील RSS बैठकीबाबत आणि काँग्रेस नेते BK हरिप्रसाद यांच्या वक्तव्यावर माहिती नसल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली. तसेच ज्येष्ठ पार्श्वगायिका S. जानकी यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करत त्यांच्या जाण्याने
कर्नाटकाच्या सांस्कृतिक क्षेत्राची मोठी हानी झाल्याचं त्यांनी म्हटलं. दड्डी परिसरात समाधानकारक पाऊस झाल्याने खरीप हंगामातील शेतीकामांना वेग आला असून भात रोप लागणीपूर्वी बैलांच्या सहाय्याने शेतात चिखलणीची कामे जोरात सुरू आहेत. दड्डी, सलामवाडी, मोदगे, शट्टीहळ्ळी तसेच परिसरातील गावांमध्ये शेतकरी पारंपरिक पद्धतीने मशागत करून भात लागणीची तयारी करत आहेत. पावसामुळे शेतांमध्ये पुरेसा ओलावा निर्माण झाल्यानं चिखलणीची कामे वेगाने सुरू होत असून अनेक ठिकाणी भाताची रोपे लागणीसाठी तयार झाली आहेत. वेळेवर झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचं वातावरण असून चांगल्या उत्पादनाची अपेक्षा व्यक्त केली जाते. घटप्रभा येथील श्री मृत्युंजय चौक परिसरात रस्त्याच्या कडेला करण्यात आलेल्या बेशिस्त वाहन पार्किंगमुळे वाळूने भरलेला टिप्पर क्रुझर वाहनाला वाचवण्याच्या प्रयत्नात नियंत्रणाबाहेर जाऊन रेल्वे उड्डाण पुलावरून खालील जनवस्ती परिसरात कोसळला. सुदैवाने या भीषण अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. या घटनेनंतर परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं असून बेशिस्त व अनधिकृत वाहन पार्किंगवर तातडीने कारवाई करण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी प्रशासन आणि वाहतूक पोलिसांकडे केली आहे. व्यवसाय वाढवायचा असो वा कुटुंबाची गरज भागवायची, सादर आहे लोकमान्य गोल्ड लोन. माफक प्रक्रिया शुल्क आणि कमीत कमी कागदपत्रांसह तात्काळ मंजुरी. लोकमान्य गोल्ड लोन प्रत्येक कुटुंबासाठी, प्रत्येक व्यवसायासाठी. अधिक माहितीसाठी आमच्या नजीकच्या शाखेला भेट द्या किंवा कॉल करा 1800212450. नियम व अटी लागू. पंढरपूर आषाढी यात्रेसाठी संतांचे पालखी सोहळे पंढरपूरकडे मार्गस्थ झाल्याने भाविकांची संख्या वाढू लागली आहे. भाविकांना सुलभ आणि अखंड दर्शनाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने गुरुवार दिनांक 16 जुलैपासून श्री विठ्ठल आणि श्री रुक्मिणी मातेचे 24 तास दर्शन सुरू करण्याचा निर्णय घेतलाय. या सोयीमुळे वारकऱ्यांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. बेळगाव एन्ड्युरन्स स्पोर्ट्सच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या बेळगाव मान्सून अल्ट्रा 2026 या ट्रेल रनिंग स्पर्धेसाठी नोंदणीला सुरुवात झाली आहे. ही स्पर्धा 26 जुलै रोजी पश्चिम घाटातील गोजगे ते शिनोळी या आंतरराज्यीय मार्गावर पार पडणार आहे. यंदा स्पर्धेत 50, 25, 13 आणि 7 किलोमीटर असे 4 गट ठेवण्यात आले असून अनुभवी धावपटूंसह नवशिक्यांनाही सहभागी होता येणार आहे. प्लॅस्टिक मुक्त समाज आणि व्यसनमुक्त युवा हा सामाजिक संदेश देणाऱ्या या स्पर्धेत सिंगल यूज प्लॅस्टिकवर पूर्ण बंदी घालण्यात आली आहे. स्पर्धा पूर्ण करणाऱ्या सहभागी धावपटूंना फिनिशर मेडल, ई प्रमाणपत्र आणि अन्य सुविधा देण्यात येणार आहेत. पही वाईव्स फाउंडेशनतर्फे बेनकनहळ्ळी येथील शासकीय मराठी उच्च प्राथमिक शाळेत रोप पुनर्लागवड मोहीम राबवण्यात आली. मागील वर्षी लावण्यात आलेल्या खराब झालेल्या रोपांच्या जागी नवीन रोपे लावण्यात आली असून यासाठी युनिव्हर्सल नॉलेज ट्रस्टने सहकार्य केले. शाळेच्या परिसरात मागील वर्षी लावण्यात आलेली 560 रोपे उत्तम स्थितीत असून मुख्याध्यापक ईश्वर पाटील यांच्या देखभालीमुळे त्यांची चांगली वाढ होत आहे. विजय कणेरी, शिवानंद हिरेमठ, एच.ओ. कुमार स्वामी, किरण नरगुणकर आणि महांतेश हिरेमठ यांनी मोहिमेत सक्रिय सहभाग घेतला. पही वाईव्स फाउंडेशनच्या संस्थापक संचालिका रक्षा यू यांनी पर्यावरण संवर्धनासाठी सातत्यपूर्ण प्रयत्नांचे महत्त्व अधोरेखित करत युनिव्हर्सल नॉलेज ट्रस्ट आणि ईश्वर पाटील यांच्या सहकार्याबद्दल आभार व्यक्त केले. येळ्ळूर महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने गावातील खराब रस्ते, पिण्याच्या पाण्याची स्वच्छता, तलावांमध्ये पाणी साठवणूक, गटारांची स्वच्छता आणि जीर्ण वृक्ष हटवण्याबाबत ग्रामपंचायतीचे सचिव सदानंद मराठे यांना निवेदन देण्यात आले. शेतीच्या कामांना वेग आला असून शेतकऱ्यांना होणारा त्रास लक्षात घेऊन रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी करण्यात आली. यावेळी येळ्ळूर मये समितीचे कार्याध्यक्ष दुद्दाप्पा बागेवाडी, सेक्रेटरी प्रकाश अष्टेकर, राजू पावले, नागेंद्र पाखरे, सूरज गोरल आदी कार्यकर्ते उपस्थित होते. आजच्या बातमीपत्रामध्ये वेळ झाली आहे आता इथेच थांबण्याची. ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.